1 फेब्रुवारी 2025 पासून या 7 राशींचे भाग्य चमकणार. 1 फेब्रुवारी 2025 पासून 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत माता लक्ष्मीची कृपा आणि राशींवर होण्याची शक्यता आहे. या दिवसांमध्ये अनेक राशींच्या लोकांना मोठ्यात मोठा फायदा होणार आहे. धनलाभ होणार आहे, कामात यश मिळणार आहे, नोकरीत बढती सुद्धा मिळणार आहे. चला तर मग पाहूयात या 10 दिवसांमध्ये आपले भविष्य कशा प्रकारे असेल. सगळ्यात पहिली राशी आहे ती म्हणजे मेष राशी. आरोग्याच्या बाबतीत तोडजोड करू नका. कष्ट करूनही अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने तुम्ही स्वस्थ राहू शकता. तुम्हाला नको असलेल्या प्रवासाला जावे लागेल. नोकरीतील महत्त्वाच्या पदावरून तुम्हाला हटवले जाऊ शकते. तुमच्या चांगल्या कामाची समाजात प्रशंसा होईल. कुटुंबासमवेत देवाचे दर्शन घडेल. वाहन वापरताना काळजी घ्या. दुसरी राशी आहे ती म्हणजे वृषभ राशी. प्रयत्नांना चालना मिळेल. महत्त्वाची कामे नेतृत्व कराल. व्यावसायिक प्रवास लाभदायक ठरतील. करिअर व्यवसायाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहाल. यशाची टक्केवारी अपेक्षेपेक्षा चांगली राहील. एकमेकांच्या मदतीने व्यवसाय पुढे न्याल. भीती कमी होईल. जमीन खरेदी करता येईल. तिसरी राशी आहे ती म्हणजे मिथुन राशी. कुटुंबातील सदस्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे टाळा. प्रेमसंबंधामध्ये सहकार्य ठेवा. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. प्रेमविवाहाची योजना आखत असलेल्या लोकांना कुटुंबात संमती मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला अपार आनंद वाटेल. वैवाहिक जीवनात आनंद आणि सहकार्य राहील. चौथी राशी आहे ती म्हणजे कर्क राशी. तब्येत ठीक राहील. रक्ताशी संबंधित आजारपणात आराम मिळेल. प्रवासात आरोग्याची काळजी घ्याल. तब्येतीचे चढउतार यांसारख्या प्रसंगांना सामोरे जाण्याची शक्यता आहे. नियमित ध्यान, योगासने आणि व्यायाम करत राहा. पाचवी राशी आहे ती म्हणजे सिंह राशी. आज कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल. प्रियजनांशी भेट होईल. वैयक्तिक बाबींमध्ये रस वाढेल. व्यावसायिक कामांमध्ये अस्वस्थ परिस्थिती टाळता येईल. सर्वांशी समन्वय राखाल. तुमच्या उणीवा इतरांसोबत उघड होऊ देऊ नका. व्यवसायात लाभ मिळण्याची शक्यता आहे. सहावी रास आहे ती म्हणजे कन्या राशी. नोकरी आणि व्यवसाय लाभदायक राहील. भेटीगाठी आणि उपलब्धी वाढतील. धैर्य आणि पराक्रम वाढेल. संकलनावर भर देतील. व्यवसाय काळजीपूर्वक कराल. राज्य आणि सत्ता यांच्याकडून मानसन्मान मिळेल. सातवी राशी आहे तुळ राशी. प्रेमसंबंधामध्ये स्नेह आणि जवळीक वाढेल. कुटुंबात नात्यात जवळीकता येईल. वैवाहिक जीवनात पती पत्नीमधील प्रेम वाढेल. कुटुंबात शुभकार्य आणि कार्यक्रमांचे नियोजन होईल. हाती घेतलेले काम पूर्ण होईल. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मित्रमैत्रिणींसोबत गाणी संगीताचा आनंद घ्याल. आठवी राशी आहे ती म्हणजे वृश्चिक राशी. शारीरिक आणि मानसिक आराम मिळेल. खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्याल. पोट आणि घशाच्या आजारांपासून सावध राहा. घाई गडबड असूनही ऊर्जा टिकून ठेवा. नववी राशी आहे ती म्हणजे धनु राशी. धनु राशींच्या लोकांसाठी वैयक्तिक बाबी सोडवताना आत्मविश्वास वाढेल. मुलांकडून सकारात्मकता दिसेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी होईल. ज्या लोकांना संततेचे हवे आहेत त्यांनी चांगली बातमी मिळेल. एखाद्या खास कामासाठी कुठेतरी जावे लागेल. परस्पर नाराजी आणि गैरसमज कमी होतील. 10वी राशी आहे ती म्हणजे मकर राशी. नोकरदार वर्गाला रोजगार मिळेल. नवीन बांधकामाशी संबंधित कामांना गती मिळेल. आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक जगाशी संबंधित लोक चांगली कामे करतील. नोकरीत अधिकाऱ्याच्या कटतेचा लाभ मिळेल. कठोर परिश्रमानंतर यश मिळेल. करिअर आणि व्यवसाय सकारात्मक संकेत आहेत. मौल्यवान वस्तू खरेदी करू शकता. 11वी राशी आहे कुंभ राशी. प्रेम जोडप्यात उत्साह राहील. परस्पर सहकार्याने समस्या तुटतील. समजुतीने परिस्थिती सोडवण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनात पूर्वीपासून सुरू असलेले वाद मिटतील. सकारात्मक चिन्हे आनंददायी क्षण निर्माण करतील. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. सहकार्यांचे प्रयत्न वाढत जातील. 12वी आणि शेवटची राशी आहे ती म्हणजे मीन राशी. आरोग्य चांगले राहील. राहणीमानात अनुकूलता येईल. निष्काळजीपणा टाळा.
कुटुंबातील लोकांचा एकमेकांवरील विश्वास वाढेल. मानसिक शांतीचा अनुभव येईल. छान झोप येईल. रुग्णांना आराम वाटेल. हे होते सर्व राशींचे 1 ते 10 फेब्रुवारीपर्यंतचे राशी भविष्य. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.